परत आम्ही गाणी बोलतो. हा. सर्वांना माहिती आहे माझं मी शिव आणि शक्ती भक्त आहे, म्हणून मला पुरुष स्थिती गोष्ट लागू पडते आणि स्त्री स्थिती, बरोबर. म्हणून पहिले तर मी तर सगळ्याच गोष्टी मान्य करतो. मुंगी होऊन साखर खायचं काम माझं पहिलं राहतं. हा. तर पुरुष मंडळीला सर्वांना माहिती आहे की महिलांना नटायला पटायला जास्त वेळ लागतो, बरोबर ना. सतयुगची त्रेतायुगची घटना आहे. राज दरबार मध्ये सीता माताला जायचं होतं आणि सीता माता आरसा समोर नटून पटून आणि भांग भरत होते सिंदूरचं. हनुमंतरायांनी जोडवे पाहिले, काचाचे बांगडे पाहिले, कानातलं पाहिलं, नाकातलं पाहिलं, गजरे पाहिले, सगळं सिंगार पाहिलं आणि नंतर सीता माताचे भांग मध्ये सिंदूर पाहिलं. आणि हनुमंतरायांनी प्रश्न केलं, माते की तुम्ही सिंदूर का भरतात भांग मध्ये. सीता माता विचार मध्ये पडली, यांनी मला प्रश्न टाकलेला. आणि सीता माताने सांगितलं, तर मी सौभाग्यवती आहे आणि माझ्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून मी भांग मध्ये सिंदूर भरते का, तर जन्मोजन्मी माझे बरोबरच राहावं. हे हनुमानजीने ऐकून घेतलं. तर डब्बी होती त्याच्यामध्ये सिंदूर थोडं होतं. त्यांनी काय केलं, सिंदूर खूप आणलं आणि पूर्ण शरीराला लावून घेतलं. सीता माताने काय विचारलं, बाळा हनुमान हे तुम्ही का केलं. माता, प्रभू रामचंद्र भगवान तुमच्या बरोबर राहावं आणि मी का लावलं की त्यांचा मी जन्मोजन्मी नाही जन्मांतरी त्यांचं मी दास राहावं म्हणून मी लावलं. ही सेवा